नमस्कार मंडळी. मंडळी, भाजप सरकारचं कुठेतरी कौतुकच केलं पाहिजे. कारण तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एखादा निर्णय घेतला जाईल असं वाटत होतं. कुठेतरी जुमला करण्याचं काम हे भाजप सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम हे भाजप सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आता हे स्पष्ट होत आहे, कारण तर बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवर आसमानी संकट असेल, सोयाबीनला भाव नसतील, तुमच्या कापसाला भाव नसतील, तुमच्या तुरीला भाव नसतील, हरभऱ्याला भाव नसतील, आणि जी काही 16-17 हजार रुपये जी काही आपली हळद होती ती विकत होती, परंतु त्याला सुद्धा आता भाव नाही. 11,000, 10,000 अशा पद्धतीने या हळदीला भाव मिळत आहे. मग बँकेचं कर्ज शेतकरी कसा भरणार? शेतकऱ्यांकडे आता पैसा उपलब्ध नाही, पेरणीसाठी सुद्धा पैसा उपलब्ध नाही. जेमतेम कोणाकडून तरी पैसे किंवा व्याजाने पैसे घेतो आणि त्यानंतर जे काही खतबी दुकानदार असतील त्यांना कुठेतरी भीक मागण्याचं काम हे शेतकऱ्यांना पडत आहे. कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किंवा इतर पिकाला भाव नाहीत, त्यातून शेतकऱ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे. जे काही सरकारचं धोरण असेल, इतर राज्यातून इतर देशातून सोयाबीन आयात केले जाते, त्याचं तेल आयात केले जाते, आणि या महाराष्ट्रातील शेतकरी पिकवणार असताना सुद्धा त्याचा माल बाहेर विकला जात नाही. त्याचा माल मातीमोल विकला जातो. आणि कुक्कुटपालन असेल, त्या जे काही त्याला खाद्य लागते त्या खाद्याला वाचवण्यासाठी किंवा कुक्कुटपालनाची जे काही कंपनी असल्या त्यांना वाचवण्यासाठी शेतकरी मारला जातो. आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. जे काही विधानसभा होत्या त्या विधानसभेपूर्वी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही. एकीकडे बच्चू कडू उपोषणाला बसले, आणि बच्चू कडू उपोषणाला बसल्यानंतर 7 दिवस उपोषण झालं, आणि त्या उपोषण झालं, आणि त्या ठिकाणी बावनकुळे येतात. आणि बावनकुळे आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जे काही कर्जमाफीचा प्रश्न असेल, जे काही निराधारच्या पगारी असतील, जे काही त्यांच्या पगारीच्या संदर्भात वाढीव असेल, ही रक्कम अशा पद्धतीच्या मागण्या हे बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात किंवा लेखी पत्र दिल्या जाते. 15 दिवसात समिती गठीत करू असंही सांगितलं जाते. मग समिती गठीत सुद्धा होत नाही, आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या विषयावरती सुद्धा बोललं जात नाही. मग अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार हे सुद्धा म्हणतात की शेतकऱ्यांना सवय लागली पाहिजे. शेतकरी हा बँकेचे कर्ज घेतो, तो परतफेड करत नाही, आणि शेतकरी अशीच वाट बघत असतो कर्जमाफीसाठी. मग शेतकऱ्यांनी सुद्धा जे काही पांघरून असेल तेवढेच पाय पसरायला पाहिजेत. आणि एका पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा एक माहिती विचारली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजितदादा काय म्हणणार, काय सांगणार, असा तो प्रश्न होता. मग तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, मग तुम्ही का करू शकत नाही, असाही तो पत्रकारांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला. मग अजितदादा पवार लगेच चिडले, आणि लगेच चिडल्यानंतर ते पत्रकाराला विचारतात की जे काही तेलंगणाची परिस्थिती आहे त्या ठिकाणी पगारी वाटप केले जात नाही, कर्मचाऱ्याच्या पगारी वाटप होत नाही, निराधाराचे पैसे वाटप केले जात नाही. मग हीच तर परिस्थिती आहे. अहो, शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता या महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. एकीकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊ अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या. त्या लाडक्या बहिणीचे सुद्धा जे काही पगारी असतील त्या मोठ्या प्रमाणात कमी केलेले आहेत. बऱ्याच काही लाडक्या बहिणी सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये देता, त्या लाडक्या बहिणीच्या मालकाच्या खिशातून, त्या घरच्या व्यक्तीच्या खिशातून पैसे उकळण्याचं काम तुमच्याच माध्यमातून सध्या सुरू आहे. एकीकडे 1500 रुपये देऊन कुठेतरी गरिबी मिटल्या जात नाही, किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मिटल्या जात नाही, लाडक्या बहिणीचे प्रश्न मिटल्या जात नाहीत. लाडक्या बहिणीला जर चूल पेटवायची असेल तर त्याला सुद्धा 1000 रुपये गॅसला लागतात. मग जे काही इतर पैसे असतील, त्याचा व्यवहार असेल, तो व्यवहार सुद्धा धकत नाही. आणि शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. बँकेचं कर्ज माफी झालं पाहिजे, असं जे काही बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपोषण सुरू केलं होतं, त्या मागणीला कुठेतरी डावाडोळा केला जातो. कारण तर त्या विषयावरती कोणी बोलायला तयार नाहीत. त्यानंतर अजितदादा बोलायला तयार नाहीत, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, एकनाथभाई शिंदे सुद्धा बोलायला तयार नाहीत. मग कर्जमाफीचं होणार काय? कधी कर्जमाफी नेमकी शेतकऱ्यांची कधी केली जाणार, हाही एक प्रश्न मोठा विचारला जातो. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हे सरकार कधी जागी होणार, आणि शेतकऱ्यांना कधी जाग येणार? जे काय अशा पद्धतीचे आपण निवडून देतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलल्या जात नाही, त्याचा जुमला केला जातो, त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या राजकीय पोळीसाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. या कर्जमाफीला नेमका विरोध कोण करत आहे, आणि कोणी जर विरोध करत नसेल तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार का करत नाही? कदाचित शेतकरी मेल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का? किंवा तुम्ही 5 वर्षाची पुढील वाट बघता, यासाठी तुम्ही कर्जमाफी करणार का? हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या विचारला जात आहे.
आणि हाच मुद्दा मी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न किंवा शेतकऱ्यांचे जे काही व्यथा आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करायला विसरू नका। जय शिवराय।